आयुर्वेदामध्ये मुखालेप नावाची एक क्रिया सांगितलेली आहे. आयुर्वेदामध्ये सौंदर्य चिकित्सा, चेहऱ्याचं त्वचेचं आरोग्य नितळ ठेवण्यासाठी सुद्धा छान अशा प्रकारचे संदर्भ, काही अध्याय हे वर्णन केलेले आहेत. मुळात आयुर्वेद हे जीवनाचं शास्त्र आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ काढे, मात्रा, गुटिका, पथ्य, मुगाचं वरण एवढंच नसून आयुर्वेद म्हणजे जीवनाचं शास्त्र, सायन्स ऑफ लाईफ, ज्यामध्ये विविध कला, विविध प्रकारच्या छान अशा अनुभूती अशा घेत सुंदर पद्धतीने जीवन जगण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा ही नितळ असावी, स्वच्छ असावी, चेहरा प्रसन्न दिसावा अशी सुप्त इच्छा असते. आणि कुणाला आपला चेहरा छान सुंदर असलेला आवडणार नाही. तर आपल्या त्वचेची काळजी घेणे, आपल्या चेहऱ्याला, त्वचेला धन्यवाद देणे, ही प्रक्रिया विविध मार्गाने आपण विविध तऱ्हेने करू शकतो. I am thankful to my skin that protects my individuality. माझ्या त्वचेला धन्यवाद, माझ्या चेहऱ्याच्या स्नायूंना धन्यवाद. एक मिनिट थांबा जरा. आपल्या त्वचेला धन्यवाद देण्याचा अतिशय छान उपाय म्हणजे अशा प्रकारे आपल्या चेहऱ्याला छान मसाज करून घेणे. विविध क्रीम्स, तूप, शतधौत घृत, दूध अशा सुंदर सुंदर छान वस्तू असतात ज्या आपल्या त्वचेला मुलायम करतात. त्वचेची रंध्र मोकळी झाली, त्वचेमधून काही द्रव्यांचं मिश्रण झालं तर त्वचेला आपल्या अतिशय छान वाटतं. अनेक प्रकारच्या स्ट्रेस, चिंता, काळजी या आपल्या चेहऱ्यावर तर उमटतात की कपाळावर आठ्या, चिंता असेल, स्ट्रेस असेल, आपल्या चेहऱ्यावर दिसतं, कपाळावर दिसतं. डोळ्यांच्या खाली काळवट आलेलं, पुरेशी झोप न झालेली, स्ट्रेसमध्ये असलेली व्यक्ती लगेच कळून येते. अशा प्रकारे आपल्या कपाळाला, आपल्या चेहऱ्याला अलगद असा मसाज करून घेणे, यासाठी आपण परिणिता होममेड फेशियल किट बनवलेलं आहे. आणि आपल्या घरगुती बनवलेल्या फेशियल किटने असं सुंदर छान फेशियल मसाज, स्क्रबिंग, क्रीमच्या मदतीने त्वचा मुलायम करणे, फेशियल किट वापरून आपल्या त्वचेला ग्लो आणणे, यासाठीची प्रक्रिया चालू आहे. वाव, छान छान सुंदर. आपल्या परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिकमध्ये ज्या कर्मचारी आहेत त्या स्त्रियांना अशा प्रकारे छान फेशियल मसाज आणि फेशियल करून देत असतात.
माझा हा स्वतःचा पहिलाच अनुभव आहे. खूप छान प्रकारे स्ट्रोक्स मिळत आहेत चेहऱ्याच्या मसल्सना. अगदी रिलॅक्स वाटते. कधी मला झोप लागून जाईल कळणार नाही. आपल्याला माहिती आहे त्यामध्ये असणारे घटक द्रव्य सेफ आहेत. दुधापासून तुपापासून असं केलेलं असल्यामुळे अगदी निर्धोकपणे कोणत्याही प्रकारची चिंता न बाळगता कुठल्या केमिकलचा वापर आपण बिलकुल करत नाही आहोत. आयुर्वेदामध्ये ज्या छान सुंदर उभारण्या अशा द्रव्यांचा वापर करायला सांगितलेला आहे, त्यांचा वापर करून आपण हे फेशियल करत आहोत. आणि केवळ त्वचाच नाही तर आपल्या मनाला, मेंदूला, इंद्रियांना सुद्धा अतिशय छान वाटतं. आपण रोज जेव्हा चेहरा धुतो ना स्वतः तेव्हा एवढा वेळ मेहनत घेत नाही, एवढा मसाज करत नाही. भर 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 तोंड धुवून टाकलं, सूळ भरला, दात घासले, निघालो, असंच चालू असतं. कधीतरी छान स्वतःसाठी एक मी टाईम असं काढला पाहिजे. मनाला प्रसन्न वाटत रिलॅक्स वाटत असं फेशियल मसाज करून घेतलं पाहिजे. डोळ्यांना सुद्धा अतिशय छान वाटतं. सेल्फ लव, सोशल एनर्जी नावाची काहीतरी गोष्ट आहे. आणि या सोशल एनर्जीची सुरुवात स्वतःपासून होते. आपलं स्वतःशी असलेलं नातं खूप आत्मीयतेचं असं हवं. We should operate from love. कधीतरी महिन्याकाठी एखाद दोनदा छान असं फेशियल करून घेतलं, स्वतःसाठी वेळ दिला, मनाला प्रसन्न करून घेतलं, जो स्ट्रेस हलका होऊन जातो. त्याचा आनंद काय बरं वर्णावा, सुंदर. ज्या व्यक्ती आपल्याला हे सर्व छान करून देत असतात त्यांच्या प्रतीही आपल्या मनामध्ये कृतज्ञता हवी. आय एम थँकफुल टू द पर्सन हू इज सर्विंग मी. Who is doing facial massage. I'm thankful. आता ही स्टेप 2 आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदिक चूर्णांचा वापर करून थोडं त्वचेवरच्या काही रंध्रांना मोकळं करण्यासाठी, थोडी टॅन स्किन स्वच्छ होण्यासाठी थोडा खरखरीत असा गुणधर्म स्क्रबच्या माध्यमातून गरजेचा असतो. हे स्क्रब आपण आता त्वचेवरती वापरतोय. हे स्क्रब वापरत असताना थोडीशी गरमी घर्षणामुळे मी अनुभवतोय. छान चेहऱ्याच्या सगळ्या स्नायूंना, त्वचेला
रक्ताभिसरण होऊन जाणे ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आता ही परिणिता होममेड फेशियल किट वापरून स्टेप 3 सुरू आहे, ज्याच्यामध्ये कोरफडीसारख्या मुलायम द्रव्यांनी छान असं स्टेप 3 मधलं जेल चेहऱ्याला अप्लाय केलं जाते. चेहऱ्याला असा छान थंडावा असा येतोय त्वचा मुलायम होण्यासाठी, आणि हा प्रत्यक्ष करत असतानाचा फील सुद्धा फार छान आहे. जेल कोरफडीसारखी सुंदर द्रव्य याच्यामध्ये आहेत. चेहऱ्याला एक छान थंडावा, ओलावा, नरमपणा असा याच्यातनं मिळतोय. आपल्याकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेली अंकिता बैकर ही आत्ता मला फेशियल करत आहे. अनेक स्त्रियांना तिने छान असं फेशियल आत्तापर्यंत केलेलं आहे. आपल्याकडल्या स्त्री कर्मचारी, शिबिराला येणाऱ्या स्त्रिया, काही पेशंट्स यांना तिने छान फेशियल केलेलं आहे. तिचा आता हात बसला आहे या सर्व छान क्रियांमध्ये, आणि ते करत असताना एक कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती, कपाळावरती बोटं फिरत असतानाचा एक कॉन्फिडन्स हा ते करून घेणाऱ्या व्यक्तीला समजत असतो. तर तिला छान सराव झालेला आहे हा फेशियल करत असतानाचा. एक प्रकारचा हा फेशियल मसाजही आहे, मुखालेप आणि चेहऱ्याचं अभ्यंग. तर तिलाही भविष्यकाळामध्ये अशा स्वरूपाचे अनेक स्त्रियांना फेशियल करण्यासाठी म्हणून हे एक छान प्रशिक्षणही आपल्या परिणिता वेलनेस क्लिनिकमध्ये मिळालेलं आहे. आणि तिचा त्या प्रशिक्षणाचा, त्या कलेचा उपयोग करून अनेक स्त्रियांना पुढे जाऊन ती जेव्हा फेशियल करेल तेव्हा नक्कीच या अनुभवाचा तिला उपयोग होईल. आणि या माध्यमातून का होईना पण आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक फेशियल असं करून सुद्धा सौंदर्य चिकित्सा म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात तिच्याकडून आयुर्वेद सेवाहीच घडत असणार आहे. तिला या प्रकारचं असं छान काम भविष्यकाळामध्ये भरपूर करण्यासाठी शुभेच्छा. थांब बंद कर. आता ॲक्च्युअल फेशियलमधलं जे उद्वर्तन फेस पॅक आपण जो विविध आयुर्वेदिक औषधींच्या चूर्णांच्या मदतीने तयार केलेला आहे तो चेहऱ्यावरती अप्लाय केला जात आहे. अतिशय मंद असा नैसर्गिक चूर्णांचा, आयुर्वेदिक पावडर्सचा असा सुगंध मनाला प्रसन्न करणारा असा आहे. माझाही अशा प्रकारचा फेशियल करण्याचा अनुभव पहिलाच आहे. आणि पुरुषांनी सुद्धा फेशियल करावं असं आता माझं मत तयार झालेलं आहे. ही फक्त स्त्रियांनी करण्याची गोष्ट बिलकुल नाही, तर पुरुषांनी सुद्धा अनेक प्रकारचे स्ट्रेस पुरुष व्यक्तीही फेस करत असतात. चेहरा काळवंटो, चेहऱ्यावरती, कपाळावरती
आठ्या येत असतात, डोळ्यांखाली पुरुषांच्याही काळं होत असतं. जसं स्त्रियांना ह्या सौंदर्य चिकित्सेचा भाग म्हणून एक फेशियल करण्याची असते सवय, पुरुषांनी सुद्धा असं फेशियल करून एक स्ट्रेस रिलीव्ह व्हावा म्हणून असं फेशियल करून घ्यायला काहीच हरकत नाही. मग ती छान आयुर्वेदिक द्रव्यानी चूर्णानी अशी हे फेशियल करून मुखालेप, इंग्लिश शब्द फेशियल, आयुर्वेदीय शब्द आहे मुखालेप, आणि त्याचे खूप छान छान फलश्रुती श्लोकबद्ध आहेत. आणि गंमत म्हणजे मला आत्ता आठवलं, मुखालेपामध्ये ज्या विविध वनस्पती आहेत ना, या वनस्पती इतक्या कॉमन आहेत की ज्या केसांच्या वाढीसाठी, केसांच्या पोषणासाठी, केसांचा रंग छान काळा राहावा याच्यासाठी सुद्धा उपयोगी पडणाऱ्या आहेत. आणि त्या मुखालेपाच्या फलश्रुतीमध्ये खालित्य पालित्य म्हणजे केसांसंबंधी समस्यासुद्धा मुखालेप करून कमी होतात असं वर्णन आहे. आणि हा संदर्भ मला इतका रिलॅक्स झालं म्हणून असं आठवतंय की 2010 साली जमदग्नी सरांकडे मी क्लिनिकला रात्री जात असे आणि ह्या मुखालेपासंबंधी काही अध्याय श्लोक वाचत असताना सरांनी या मुखालेपाचं वर्णन, त्याची फलश्रुती, त्यातनं त्या फलश्रुतीमध्ये केसांसंबंधी खालित्य आणि पालित्य संबंधी काय संदर्भ आलेले आहेत त्या संबंधी वर्णन केलेलं मला आत्ता सहजगत्य आठवलं. 10 आणि 10 20 आणि 5 25 15 वर्ष झाली. 15 वर्षामध्ये कधी या मुखालेपासंबंधी तो श्लोक, तो संदर्भ आठवण्याचा काय संबंधच नव्हता. पण या फेशियलच्या प्रसंगामुळे मला तो मुखालेप, ते श्लोक, सरांचं ते सांगितलेलं वर्णन हे अगदी छान तंतोतंत आठवलं. थँक्यू जमदग्नी सर फॉर गिविंग अस नॉलेज ऑफ आयुर्वेद. Thank you all my gurus.